हॅलो गाईज, कोमल व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। जसं की तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल की मी माझं ऑफिस नंतरचं रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिले आल्यानंतर हेल्मेट आणि गाडीची चावी ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कारण परत सकाळी जर ते सापडले नाही तर सकाळच्या घाईमध्ये खूप जास्त इरिटेट होतं। मग पहिले आलं की ते चावी आणि हेल्मेट मी ठेवून देत असते। त्यानंतर मग बॅग घेतला, टिफिन काढून घेतला, मग बॅग पण तिच्या जागेवर ठेवून दिली, जेणेकरून टिफिन लगेच धुतला जाईल। नाही तर बॅग एकदा ठेवली की परत ते बॅगेकडे बघणं होत नाही आणि टिफिन तसंच राहून जातो। त्यानंतर मग ड्रेस वगैरे चेंज केला, मग फ्रेश झाले। त्यानंतर आल्यानंतर फ्रेश झालं की असं रिलॅक्स वाटतं। मग थोडंसं चेहऱ्यावर मेकअप वगैरे करून हेअर वगैरे हे करून घेतल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं, म्हणजे पुढचे कामं करण्यासाठी पण जरा फ्रेश वाटतं। त्यानंतर संध्याकाळचं काम म्हणजे सगळ्यात पहिलं काम म्हणजे साफसफाई केली घराची, झाडझूड झाल्यानंतर त्यानंतर काल मशीन लावले होते, त्याच्यामुळे बाल्कनीमध्ये काही कपडे टाकलेले होते। सगळ्यात पहिले गेल्यानंतर बाल्कनीचा व्ह्यू घेतला, कारण उजेड असताना सहसा बाल्कनी बघायला मिळत नाही। दुपारी ऑफिसमध्ये असल्यानंतर संडेलाच तेवढं फक्त बाल्कनीतून बघायला मिळतं। इव्हिनिंगला तर मी आल्यानंतर स्वयंपाकाच्या याच्यात असल्यामुळे परत बाल्कनीत जाण्याचा वेळच येत नाही। त्यानंतर जसं काही कपडे वगैरे काढले, ते घडी वगैरे करून ठेवले। त्यानंतर मग किचनमध्ये गेले, किचनची विंडो वगैरे ओपन केली। त्यानंतर हे मी विंडोमध्ये काही मनी प्लांटचे वेल लावलेले आहेत, तर मग त्यांना आणखी उजेड होता, अंधार झालेला नव्हता, म्हटलं त्यांना देखील पाणी घालून घ्यावं। आल्यानंतर अशी हिरवीगार झाडे बघितली की मस्त डोळ्यांना देखील फ्रेश वाटतं, त्यामुळे मी ती किचनमध्ये ठेवलेली आहेत। ॲक्च्युली ती बाहेर होती, पण उन्हामुळे ती खराब होत होती आता उन्हाळ्यामुळे, त्यामुळे मी ती सगळी घरात माझ्या किचनमध्ये विंडोजवळ आणून ठेवली आहे। त्यानंतर मग चहा ठेवला। किती काही झालं तरी, किती उष्णता असली, किती काही असलं तरी चहा पिणं ही एक मॅन्डेटरी गोष्ट आहे आणि ती काही केल्या सुटत नाही। किती उन्हाळा असो, किती काही असो, चहा लागतो म्हणजे लागतो। ॲक्च्युली मी 2च टाईम चहा घेते, पण आज जरा जास्त हेक्टिक रुटीन होतं, ऑफिसमध्ये खूप जास्त हेक्टिक वर्क होतं, त्यामुळे माझं जरा हेडॅक होतं आहे। त्यामुळे म्हटलं पहिले आलं की चहा करूयात। मग चहा केला, मस्त चहा आणि त्याच्यासोबत बिस्किट एन्जॉय केलं। चहा पिणारेच फक्त समजू शकता चहाची तलब किती वाईट आहे ती। किती काही केलं तरी मी तर खूप ट्राय करते की चहा प्यायचा नाही, प्यायचा नाही, त्याच्यासोबत बिस्किट खायचं नाही, तरी देखील ते होतं। त्यानंतर जरा वेळ म्हटलं रिलॅक्स बसावं, तर मग माझा कालचा व्हिडिओ होता, त्याची मी एडिटिंग करत बसले होते। त्यानंतर मी एकटीच होते जेवणासाठी, मग म्हटलं आज काहीतरी शॉर्टकट करूया। मग कढी भात करण्याचा प्लॅन झाला, तर मग कुकर लावून दिले राईससाठी। त्यानंतर म्हटलं आता कढी करावी। हे माझ्याकडे घरचं दही आहे, ॲक्च्युली गावाकडून मी थोडंसं दही आणलं होतं लास्ट टाईम, मग मी त्यातलं विरजण थोडं थोडं काढून असं नवीन दही करत असते, कारण घरचं दही मला आवडतं, बाहेरचं ॲक्च्युली मला आवडत नाही। त्याच्यामुळे मग आता कढीची पण मी रेसिपी शॉर्टमध्ये एकदा शेअर करते। आता त्याच्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे बेसन टाकलं आहे। आता मी एकटीसाठी थोडीच कढी करणार आहे। त्याच्यानंतर ते एकदम व्यवस्थित हे फेटून घ्यायचं, फेटून किंवा मिक्स करून म्हणू शकता, जेणेकरून त्यातले जे लम्स असतात ते हे होतील। आणि जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी पण त्याच्यामध्ये टाकू शकता, कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार। नंतर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडे मोहरीचे दाणे टाकलेत। मग मोहरी तडतडल्यानंतर ही मी हिरवी मिरची, लसूणची पेस्ट करून घेतली आहे, ती त्याच्यामध्ये टाकली आहे। नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता, कढीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग कढीपत्ता ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्याच्यामध्ये नंतर हळद टाकली आहे आणि जे आपण मगाशी दह्यामध्ये बेसन वगैरे टाकून घेतलं आहे ते मिक्स करून घेतलं आहे। बेसन म्हणजे डाळीचं पीठ टाकलं आहे। त्यानंतर मग ते बॅटर त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि व्यवस्थित कढीला कंटिन्युअस हलवत राहायचं, तिला उकळी येऊ द्यायची नाही। उकळी आली की कढी फुटून जाते, त्यामुळे ते नेहमी लक्षात ठेवायचं, कढीला मध्ये मध्ये हलवत राहायचं, जेणेकरून कढी फुटणार नाही। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकून झाल्यानंतर तिला मध्ये मध्ये हलवत राहिल्यानंतर बघा किती छान कढी रेडी झाली आहे। जेवण वगैरे केलं आणि सगळ्यात शेवटी व्हिडिओचा शेवट मी माझ्या बाल्कनीच्या व्ह्यूमधून करते आहे,
जो की मी स्वयंपाक करण्याच्या अगोदर शूट करून ठेवला होता आणि तो लास्टमध्ये ॲड करते. थँक्यू.